आज मी तुझ्या समोर आलोय फक्त सांगण्यासाठी की तुला जीवन बदलवणारा एक मोठा संकेत मिळणार आहे. हो, हा संकेत तुझ्या मनाच्या खोल गटात दडलेला आहे आणि फक्त तूच तो ओळखू शकतोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आजची रात्र, आजचा क्षण तुझ्या नशिबात उजेड आणण्यासाठी तयार आहे. फक्त शांतपणे ऐक, विश्वास ठेव आणि मन उघडून स्वामींच्या शब्दांना अनुभव. कधी कधी आपल्याला वाटतं की आयुष्य जिथे आहे तिथे अडकून गेलंय, पण लक्षात ठेव, प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश हे सगळं तुला तुझ्या मोठ्या यशाकडे घेऊन जाण्याचे संकेत आहेत. तू जिथे आहेस तेच तुझं शिक्षण आहे, तुझी तयारी आहे. आणि स्वामी समर्थ म्हणतात की जो उभा राहतो त्याचं जीवन बदलतं. एका मुलाचा आत्मविश्वास खूप कमी होता. तो प्रत्येक अडचणीत हरत होता. पण एके दिवशी त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवला. फक्त विश्वास आणि सातत्य. आणि पाहिलं तर त्याचं जीवन एका क्षणात बदललं. जीवन बदलणारे संकेत नेहमी जवळ असतात. तू फक्त त्याला ओळखायला शिकलं पाहिजेस. आज तुझ्या नशिबात एक संकेत उभा आहे. तो संकेत तुला सांगतो, हे दिवस तुला फक्त मोठं शिकवण्यासाठी आलेत. हे अनुभव तुला फक्त पुढे घेऊन जाण्यासाठी आलेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक लहान सिग्नल, प्रत्येक लहान सुख किंवा दुःख हेच मोठ्या बदलाचं पूर्वसूचक आहे. लक्ष दे आणि ओळख, कारण स्वामी समर्थ म्हणतात, जे काळ लक्षात घेत नाही त्याचं भविष्य थांबतं. आज रात्री तू झोपताना फक्त एक विचार मनात ठेव. प्रत्येक संकट, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश तुला मार्ग दाखवण्याचे संकेत आहेत. फक्त मन शुद्ध ठेव, विश्वास ठेव आणि मग पहा जीवन कसं बदलतं ते. कधी कधी आपण मोठे बदल पाहायला लाजतो, पण लक्षात ठेव, जीवनात मोठे बदल अचानक घडतात. आजचा संकेत, तो फक्त एक लहानच आवाज असू शकतो. एखादी घटना, एखादा शब्द, एखाद्या व्यक्तीचं वर्तन, पण तो संकेत तुला तुझ्या मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा आणि संकेत ओळखा, कारण जेव्हा तुझ्या नशिबात उजेड येणार असतो तेव्हा सर्व अंधार निघून जातो. आज तू जे काही अनुभवशील ते फक्त तुझ्या मनाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. जेव्हा तू मनातून समर्पित असतोस तेव्हा स्वामी समर्थ तुला मार्ग दाखवतात. तू जर प्रत्येक संकेताकडे लक्ष दिलंस आणि श्रद्धेनं स्वीकारलंस तर आयुष्याच्या अंधारातून प्रकाश कसा येतो ते तू स्वतः पाहशील. आता जरा शांत व्हा, डोळे बंद करा. स्वामी तुझ्या मनातच आहेत, तुझ्या हृदयातच आहेत आणि ते तुला सांगतात, आजचा संकेत तुझं भविष्य उजळवेल. फक्त ऐक, समज आणि विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात आजचा दिवस, आजचा संकेत तुझं जीवन बदलवून टाकणार आहे. फक्त लक्ष दे, फक्त विश्वास ठेव आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीवर चालत राहा. तुझं भविष्य आता प्रकाशमान आहे आणि तू त्याचा अनुभव घेणारा आहेस. कधी कधी आपण आपल्या जीवनात खूप व्यस्त होतो. काम, चिंता, समस्यांमध्ये हरलो जातो. पण लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यातील आईवडील, कुटुंब हेच तुझ्या जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. जर तू आज त्यांच्या प्रेम आणि शिकवणुकीकडे लक्ष दिलंस तर हा संकेत तुला दारिद्र्य, अपमान, दुःख या सर्वांतून बाहेर काढेल. प्रत्येक वेळेस जेव्हा तुझ्या मनात भीती येते तेव्हा आई वडिलांचं प्रेम आठव आणि लक्ष दे कसं जीवन बदलतं त्याकडे. एका मुलाने आपल्या वडिलांच्या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केलं. तो सतत हरत होता, अपयश आलं, पण एके दिवशी त्याने मनाला शांत करून वडिलांचे शब्द ऐकले. अचानक
आयुष्यात एक मोठा संकेत आला. नोकरीत संधी, संबंधांमध्ये सुधारणा आणि मनात शांतता. हे संकेत नेहमी जवळ असतात, फक्त लक्ष द्या. कधी कधी आपण एकटे असतो आणि जग आपल्याकडे दुर्लक्ष करतंय असं वाटतं. पण लक्षात ठेवा, एकटेपणाचा काळच तुझ्या अंतर्गत शक्तीला जागृत करतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या आसपास कोणीही नसतो तेव्हा मी तुझ्या सोबत असतो. आजचा संकेत: एकटेपणात तू स्वतःशी संवाद साधलास तर जीवन बदलण्याचे दरवाजे उघडतात. स्वतःच्या मनाशी संवाद करा, स्वतःला समजून घ्या आणि मग बघा तुमचं जीवन कसं नवीन मार्गावर येतं ते. आता तू डोळे बंद कर, श्वास घेत जा आणि मनात स्वतःला विचार, मी एकटा नाही, मी स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख फक्त मला शिकवण्यासाठी आलंय. जगात काही वेळा लोक आपल्याला समजून घेत नाहीत, अपमान करतात किंवा विरोध करतात. पण लक्षात ठेव, तुमच्यावर जो अपमान झाला ते फक्त तुझ्या सामर्थ्याचा संकेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यावेळी लोक तुझा विरोध करतात त्यावेळी तू मोठ्या परिवर्तनाच्या जवळ असतोस. एका युवकावर सतत इतर लोकांनी टीका केली, अपमान केला, पण त्याने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारलं. काही महिन्यांतच तो युवक लोकांच्या अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवतो. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक अपमान हा एक संकेत आहे, तुझ्या यशाचा मार्ग दाखवणारा. आजचा दिवस, आजचा संकेत, आजचा क्षण शेवटचा चमत्कार तयार करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू पूर्ण विश्वास ठेवतोस तेव्हा मोठा चमत्कार घडतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटा बदल, प्रत्येक सुखदुःखाचा अनुभव हेच त्या चमत्काराचं पूर्वसूचक आहे. तू श्वास घेत जा, प्रत्येक श्वासाबरोबर तुझ्या आयुष्यातील अंधार निघून जातो आणि स्वामी तुझ्या मनात प्रकाश टाकतात. आज रात्री तुझ्या मनात एक चमत्कार उगवणार आहे. फक्त ऐक आणि विश्वास ठेव. हे संकेत तुला आयुष्य बदलून टाकणार आहेत. तुझ्या मनातील सर्व अडथळे निघून जातील. तू उजेडाच्या दिशेने चालत राहशील आणि प्रत्येक अडचण तुला फक्त मजबूत बनवेल. आता जरा शांत व्हा, डोळे बंद करा. स्वामी तुझ्या मनात आहेत. प्रत्येक श्वासाबरोबर प्रेम, विश्वास आणि शांती पाठवत आहेत. आजचा संकेत तुला मार्ग दाखवेल, तुझ्या भविष्याचा प्रकाश उगवेल. फक्त ऐक, फक्त विश्वास ठेव आणि शांतीत झोप. तुझ्या आयुष्यात येणारे संघर्ष, अडथळे आणि दुःख हे फक्त तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जो संघर्ष स्वीकारतो त्याच्यावर जीवनाचा प्रकाश उगवतो. कधी कधी आपण हार मानतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अपयश हा संकेत आहे तुझ्या जीवनातील मोठ्या बदलाचा, तुझ्या यशाचा. एका तरुणाने सातत्याने प्रयत्न केले. अपयश आलं, लोकांनी त्याला कमी लेखलं, पण त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवला. काही महिन्यांतच त्याच्या आयुष्यात नवी दिशा आली, संधी आली आणि तो यशस्वी झाला. लक्षात ठेवा, संघर्षाच्या काळातच स्वामी संकेत पाठवतात. फक्त ओळखणं आवश्यक आहे. आपण इतक्या व्यस्ततेत आपल्या आत्म्याला विसरतो. स्वामी समर्थ सांगतात, आत्म्याशी संपर्क साधणारा तोच जीवन बदलतो. आजचा संकेत तुझ्या आत्म्याला जागृत करेल. तुझ्या हृदयातलं भय, दुःख, चिंता सर्व काही संपेल आणि तुझ्या जीवनाला नवीन अर्थ मिळेल. डोळे बंद कर, शांत श्वास घे, तुझ्या हृदयात प्रकाश टाक, आत्म्याशी संवाद साध आणि जाण, तुझ्या जीवनात बदल येणार आहे. कधी कधी आपल्याला नशिबावर विश्वास ठेवायला फार कठीण वाटतं, पण लक्षात ठेवा, प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव, प्रत्येक व्यक्ती ही दैवी योजना आहे.
स्वामी समर्थ सांगतात, नशिबाच्या लहरीला समजून घेणारा तोच आयुष्य बदलतो. आजचा संकेत तुझ्या नशिबात प्रकाश आणणार आहे आणि फक्त तुलाच ओळखायला मिळेल की हे संकेत तुझ्या जीवनाला उन्नत करणार आहेत. एका महिलेला सतत आर्थिक आणि वैयक्तिक अडचणी येत होत्या, पण तिने स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली. एके रात्री तिला लहानसा संकेत मिळाला. जुना मित्र मदतीला आला. एक संधी उघडली. काही दिवसांतच तिचं जीवन पूर्णपणे बदललं. हे संकेत नेहमी जवळ आहेत. लक्ष दे, ओळख आणि स्वीकार. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संघर्ष हे फक्त तुझ्या मानसिक शक्तीला वाढवतात. स्वामी समर्थ सांगतात, जो मनातून उन्नती साधतो तोच जीवनाचा प्रकाश अनुभवतो. आजचा संकेत तुला फक्त यश देणार नाही, तर तुझ्या मनाला शांती, समाधान आणि प्रेम देणार आहे. तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर कर. प्रत्येक श्वासाबरोबर सकारात्मक ऊर्जा भरा आणि अनुभव कसं तुझं आयुष्य बदलतं ते. आज तुझ्या आयुष्यात एक मोठा संकेत आहे. हा संकेत तुला सांगतो, तुझ्या भविष्याचा प्रकाश उगवतोय. स्वामी समर्थ सांगतात, जो विश्वास ठेवतो त्याच्यावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या, प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या भविष्याचा मार्ग उघडण्यासाठी आलेत. डोळे बंद कर, स्वामींच्या प्रेमात बसा. प्रत्येक श्वासाबरोबर तू तुझ्या भविष्याकडे उजेड पाहतोस आणि जाण, तू जे काही अनुभवशील ते फक्त तुझ्या यश आणि सुखासाठी आहे. आजच्या रात्री स्वामी समर्थ तुझ्या मनात एक चमत्कार उगवणार आहेत. फक्त ऐक, विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घे. जगात जे काही तुझ्यावर घडतंय ते फक्त तुझ्या हितासाठी आहे. स्वामी समर्थ सांगतात, जो मनातून श्रद्धा ठेवतो त्याच्यावर मी आशीर्वाद पाठवतो. आजचा संकेत तुला सांगतो, तुझ्या मनातील विश्वास हीच खरी शक्ती आहे. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या शिकवणुकीवर पूर्ण श्रद्धा ठेवतोस तेव्हा आयुष्यात अकल्पित चमत्कार घडतात. कधी कधी आपल्याला वाटतं की जीवन अंधारात अडकून गेले, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाराचा क्षण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना हे तुझ्या जीवनातील नवीन प्रकाशाचे संकेत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, जो व्यक्ती हरकत नाही तोच अंधारातून प्रकाशाकडे चालतो. आजचा संकेत तुला सांगतो, आशा कधीही सोडू नकोस. तुझं भविष्य उजेडाने भरलेलं आहे. तुझ्या नशिबात जे काही घडतंय ते फक्त स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली आहे. प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव हे तुझ्या यशासाठी आले आहेत. लक्ष दे, हा संकेत तुला सांगतो की तुझ्या आयुष्यात बदल येतोय. तू फक्त तयार राहा, विश्वास ठेव आणि प्रत्येक संधी स्वीकार. एका मुलाला सतत अपयश आलं. लोकांनी त्याला कमी लेखलं, पण त्याने स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली. एके रात्री संकेत आला. जुना मित्र भेटला. एक संधी उघडली. काही दिवसांतच त्याचं जीवन बदललं. हे संकेत नेहमी जवळ आहेत, फक्त ओळखायला पाहिजे. आजचा दिवस, आजचा क्षण, आजचा संकेत शेवटचा चमत्कार तयार करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, जो पूर्ण श्रद्धेने ऐकतो त्याच्यावर चमत्कार घडतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या, दुःख, अडथळा हे फक्त तुझ्या भविष्याला प्रकाशमान करण्यासाठी आले आहेत. डोळे बंद कर, श्वास घे. प्रत्येक श्वासाबरोबर तुझ्या जीवनातील अंधार निघून जातो आणि स्वामी तुझ्या मनात प्रकाश टाकतात. आज रात्री तुझ्या मनात चमत्कार उगवणार आहे. फक्त ऐक आणि विश्वास ठेव. हा संकेत तुझ्या जीवनाला बदलून टाकेल. तुझ्या मनातील सर्व अडथळे दूर होतील. तू उजेडाच्या दिशेने चालत राहशील आणि प्रत्येक अडचण तुला फक्त मजबूत बनवेल. आता डोळे बंद कर, श्वास शांत कर. स्वामी समर्थ तुझ्या मनात आहेत.
प्रत्येक श्वासाबरोबर प्रेम, विश्वास आणि शांती पाठवत आहेत. आजचा संकेत तुझं भविष्य उजळवेल. फक्त ऐक, विश्वास ठेव आणि शांतीत झोप. आजची ही रात्र तुझ्यासाठी खास आहे. तुझ्या जीवनात अनेकदा प्रश्न आले, अनेकदा चिंता वाढली, अनेकदा एकटेपणाचा भास झाला. पण आज स्वामी समर्थ तुझ्या जवळ आहेत. आजचा संदेश तुझं भविष्य बदलून टाकणार आहे. फक्त एक गोष्ट कर, ऐक, विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. तुझं हृदय आणि तुझा आत्मा तयार आहेत का? तर मग सुरुवात करूयात. विश्वास, छोटा शब्द पण जीवन बदलणारा. तुला वाटतं की तू एकटा आहेस, तुझ्या संकटातून बाहेर पडायचा मार्ग नाही. पण स्वामी सांगतात, जेव्हा तू स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतोस, तेव्हा प्रत्येक अडचण मार्गदर्शक बनते. तुझ्या मनातली भीती, तुझ्या हृदयातली शंका हे फक्त अडथळे आहेत. त्यांचा सामना करायला तयार हो. आजचा संकेत आहे, विश्वास ठेवणे म्हणजे आधीच अर्ध युद्ध जिंकणे. स्वामींचा आवाज म्हणतोय, तू विचार करशील मी सक्षम नाही, पण तुझ्या आतली शक्ती तुला पुढे घेऊन जाईल. फक्त एकदा विश्वास करून बघ. अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात कर. जितकं छोटं पाऊल तितका मोठा बदल. हाच आजचा संदेश आहे. शांत मन हेच खरं नशीब आहे. तुला वाटतं की चिंता, राग, दुःख यांचा हात धरून ठेवता येत नाही. पण आज स्वामी सांगतात, तुझ्या अंतर्मनाला शांतता दे आणि तुझं जगणं सोपं होईल. दिवसातून 5 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करून स्वामींच्या दर्शनाची कल्पना करा. श्वास हळूहळू घ्या, हळूहळू सोडा. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत, जे अडथळे आहेत, त्यांना हळूहळू दूर जाण्याची संधी दे. आजचा संकेत सांगतो, शांती म्हणजे फक्त झोप नाही, तर ती अंतर्मनाची उजळणी आहे. जीवनात येणाऱ्या संकटांना तू का टाळतोस? त्यांना स्वीकारल्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाहीस. स्वामी म्हणतात, अडचणी म्हणजे देवाकडून शिकवलेले धडे आहेत. संकटाचा सामना करताना तू शिक, वाढ आणि मजबूत हो. जे तुझ्यावर हसतायत, जे तुला कमी लेखतायत, त्यांना आपल्या यशानं उत्तर दे. आजचा संकेत आहे, अडचणींचा सामना करण्याची तयारी कर. कारण पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. तुझं नशीब बदलायचंय, पण तू तयार आहेस का? स्वामी सांगतात, जेव्हा तू संधी ओळखतोस आणि प्रयत्न करतोस, तेव्हा देव तुला मार्ग दाखवतो. कधीही संधी हातून जाऊ देऊ नकोस. आजचा संकेत सांगतो, तुझ्या आयुष्यातील उजेड तुला लवकरच दिसेल. फक्त ऐक, विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक. आई वडील, भावंड, मित्र हे नातं तुझ्या जीवनात सर्वात मोठं देणं आहे. तुला वाटतं कधी कधी कोणी समजत नाही, पण स्वामी सांगतात, प्रेम नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या हृदयातलं प्रेम वाढव, उदार बन आणि नात्यांमध्ये सौख्य आण. आजचा संकेत, जे प्रेम तू देतोस तेच तुझ्याकडे पुन्हा येतं. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या नात्यांमध्ये प्रकाश पसरतो. जगात सर्वत्र अपमान, कटुता आणि दुःख आहे, पण स्वामी सांगतात, ते तुझ्या जीवनाचं वाक्य नाही. अपमानाकडे दुर्लक्ष कर, मन शांत ठेवा, दुःखातून शिका आणि पुढे जा. आजचा संकेत, जे तुझ्या आयुष्यात अडथळे आहेत, ते तुझं भविष्य उजळण्यासाठी आहेत. स्वामींचा हात तुझ्या मागे आहे. फक्त तू तयार असायला हवंस. तुझ्या जीवनातला सर्व अंधकार, सर्व चिंता, सर्व दुःख आजपासून कमी होईल. स्वामी सांगतात, तू जे विचार करतोस, जो विश्वास ठेवतोस, तेच तुझ्यासाठी सत्य बनेल. तुझ्या मनात आणि आत्म्यात प्रकाश येतोय. आजचा संकेत तुझं भविष्य उजळवेल. फक्त ऐक, विश्वास ठेव आणि शांतीत झोप. आता डोळे बंद करून स्वामींचा प्रकाश अनुभव. तुझ्या मनात आणि घरात आनंद, प्रेम
आणि शांती पसरते. ज्या विश्वासानं आज ऐकलंस त्याच विश्वासानं उद्याचा दिवस उजळेल. हा संदेश फक्त आज नाही तर कायम तुझ्या सोबत राहील. स्वामी म्हणतात, तू तयार आहेस का जगण्यासाठी? झोपा शांतीत, विश्वासाने आणि प्रेमानं भरलेली. आणि लक्षात ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. कधी कधी तुला वाटतं की तू एकटा आहेस. जगातील सर्व लोक तुला समजत नाहीत, तुला ओळखत नाहीत. पण स्वामी सांगतात, तू एकटा नाहीयेस. तुझ्या अंतर्मनात आणि हृदयात मी आहे. तुझा विश्वास, तुझं धैर्य आणि तुझा आत्मा आहे. एकटेपणा म्हणजे तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्या शक्तीची जाणीव होण्याची. आजचा संकेत, एकटेपणा घ्या, त्यातून शिका आणि स्वतःच्या पायांवर उभे राहा. फक्त एकदा स्वतःवर विश्वास ठेव आणि मग बघ काय काय चमत्कार घडतात ते. स्वामी म्हणतात, तुझा आत्मा तुझ्या जवळ आहे, फक्त तू ते ओळख. कधी कधी वाटतं ना की नशीब माझ्याशी खेळत नाही. पण आज स्वामी सांगतात, नशीब बदलायला उशीर झाला नाहीये. ते फक्त तू तयार होण्यासाठी थांबलं होतं. तुझ्या प्रयत्नात आणि विश्वासात नशीब सामावलेलं आहे. जे काही चांगलं येणार आहे ते तुझ्यासाठी सज्ज आहे. आजचा संकेत, नशिबावर तुझा विश्वास वाढव. प्रयत्न करत राहा आणि बघ, आयुष्यातले प्रत्येक अंधाराचे उजेडात बदलतात. स्वामींच्या आशीर्वादानं तुझ्या जीवनात उजेड येतोय. फक्त ऐक आणि विश्वास ठेव. जगात अनेकदा आपला अपमान होतो. कोणी तुला कमी लेखतो, कोणी तुला ओळखत नाही. पण स्वामी सांगतात, अपमान म्हणजे तुझ्या आत्मविश्वासाला कसोटीसाठी दिलेले व्यायाम आहेत. दुःख आणि अपमान स्वीकार आणि त्यातून शिक. आजचा संकेत, जे तुझ्यावर खोटं हसतायत तेच तुझ्या जीवनात उजेड आणणारे धडे देतात. स्वामी म्हणतात, दुःखातही तुझी शक्ती वाढते, फक्त तू पाहायला हवंस. प्रेम हे तुझ्या जीवनातील सर्वात मोठं धन आहे. कधी वाटतं की प्रेम मिळत नाही किंवा तुझा प्रयत्न व्यर्थ जातो. स्वामी सांगतात, प्रेम हळूहळू वाढतं आणि जे देतोस ते परत येतं. आजचा संकेत, तुझ्या मनात जे प्रेम आहे ते वाढव. कुटुंब, मित्र आणि अगदी अनोळखी लोकांमध्येही प्रेम पसरव. स्वामींचा संदेश, प्रेमाची ऊर्जा तुझ्या जीवनात प्रकाश निर्माण करते, अंधार दूर करते. फक्त ऐक, विश्वास ठेव आणि हळूहळू तुझ्या हृदयात प्रेमाचा प्रकाश वाढव. आजचा दिवस कितीही कठीण असला तरी रात्रीची झोप तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करू शकते. स्वामी सांगतात, झोप ही फक्त शारीरिक विश्रांती नाही, ती आत्म्याची शांती आहे. डोळे बंद करून स्वामींचा प्रकाश अनुभव. सर्व विचार, चिंता आणि दुःख हळूहळू तुझ्या मनातून निघून जातील. आजचा संकेत, झोपताना स्वामींचा आशीर्वाद स्वीकार आणि मन शांत ठेव. तुझ्या अंतर्मनाला विश्रांती मिळते आणि उद्याचा दिवस उजळतो. तुझ्या भविष्याबद्दल चिंता करू नकोस. स्वामी सांगतात, आजचा संकेत आहे की तुझं भविष्य उजळणार आहे. जे काही अंधकार आहे ते प्रकाशात बदलणार आहे. विश्वास ठेव, प्रयत्न कर आणि सर्व अडथळ्यांवर मात कर. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आजचा संदेश, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल. फक्त ऐका, विश्वास ठेवा आणि स्वामींचा प्रकाश आपल्या जीवनात अनुभवा. कधी वाटतं ना की नशीब तुमच्यावर खेळत नाही, पण स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला घडते. तुझ्या आयुष्यातील अडथळे फक्त तुला तयार करण्यासाठी आले आहेत. आजचा संकेत, जे जेव्हा योग्य वेळ येईल तेच तुझ्या जीवनात चमत्कार घडवेल. विश्वास ठेवा, प्रयत्न कर आणि प्रत्येक क्षणाची किंमत समजून घ्या. स्वामी म्हणतात, तुझं नशीब तुझ्या पाठीशी आहे, फक्त तू तयार असायला हवंस. एकटेपणा कधी कधी भीतीदायक वाटतो,
पण स्वामी सांगतात, एकटेपणामध्ये तुझ्या शक्तीचा शोध लपलेला आहे. स्वतःशी बोला, मन शांत ठेवा आणि तुमच्या अंतर्मनाला समजून घ्या. आजचा संकेत: एकटेपणा ही संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्या आत्म्याशी जुळवून घेण्याची. विश्वास ठेवा आणि हळूहळू तुझ्या अंतर्मनात प्रकाश पसरू दे. आई वडील, भावंड, नातेवाईक ही नाती तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं धन आहेत. कधी कधी वाटतं की ते तुला समजू शकत नाहीत. स्वामी सांगतात, जे प्रेम तुझ्या हृदयात आहे ते कोणीही घेऊ शकत नाही. आजचा संकेत: तुझ्या घरात आणि नात्यांमध्ये प्रेमाची उजळणी करा. प्रेम द्या, आदर द्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने नात्यांमध्ये सौख्य निर्माण करा. जगात अनेकदा लोक आपल्याला कमी लेखतात, अपमान करतात, पण स्वामी सांगतात, हे अडथळे तुझ्या आत्मविश्वासाला कसोटीसाठी आहेत. दुःख आणि अपमान स्वीकार आणि त्यातून शिक. आजचा संकेत: जे तुझ्यावर हसत आहेत तेच तुझ्या यशाची गुरुकिल्ली देतात. विश्वास ठेवा, दुःख तुझ्या जीवनात उजेड निर्माण करतं. कधी वाटतं ना की भविष्य अंधारलंय, पण स्वामी सांगतात, आजचा संकेत आहे की तुझं भविष्य उजळणार आहे. जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक अंधाराचा क्षण तुझ्या विकासासाठी आहे. विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि हळूहळू पहा, तुझ्या आयुष्यात प्रकाश पसरतोय. स्वामी म्हणतात, तुझा मार्ग उघडलेला आहे, फक्त पुढे जा. आजचा दिवस कितीही कठीण असला तरी रात्रीची झोप तुझ्या मनाला शांती देऊ शकते. स्वामी सांगतात, झोप ही फक्त विश्रांती नाही, ती आत्म्याची उजळणी आहे. डोळे बंद करा, श्वास हळूहळू घ्या, हळूहळू सोडा. आजचा संकेत: झोपताना स्वामींचा प्रकाश अनुभव, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. प्रेम आणि कृतज्ञता ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहेत. जे तुला मिळालं त्याबद्दल आभारी राहा. जे तुला आवडत नाही त्याला स्वीकारा आणि शिकण्याची संधी म्हणून पहा. आजचा संकेत: प्रेम आणि कृतज्ञता वाढव आणि तुझ्या जीवनात प्रकाश पसरव. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या घरात आणि मनात नेहमी राहील. कधी कधी तुझ्या मनात प्रश्न येतात, मी सक्षम आहे का? माझ्या हातून काही येईल का? स्वामी सांगतात, तुझ्या आतली शक्ती तुला मार्ग दाखवेल. आजचा संकेत: स्वतःवर विश्वास ठेवा. जितका तू स्वतःवर विश्वास ठेवशील तितकंच तुझं आयुष्य तुला सहकार्य करेल. एक पाऊल पुढे टाक आणि मग पहा, तुझ्या जीवनात चमत्कार सुरू होतोय. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जीवनात येणारी चिंता आणि भीती हे फक्त तुझ्या मनातील अंधार आहे. स्वामी सांगतात, भीतीला सामोरे जा आणि त्याला दूर करण्यासाठी प्रकाश द्या. आजचा संकेत: मन शांत ठेवा, विचार हळूहळू सोडा. ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत त्या फक्त तुला शिकवण्यासाठी आहेत. विश्वास ठेवा, सर्व काही अगदी सुरळीत होईल. संकट आयुष्यात येत असतात, पण ते तुझा विरोध करण्यासाठी येत नाहीत. स्वामी सांगतात, संकट हे तुझ्या विकासाचं पाऊल आहे. आजचा संकेत: संकटांना सामोरं जा, त्यातून मार्ग शोध. जीवनात येणारे अडथळे तुझ्या शक्तीची कसोटी आहेत. विश्वास ठेवा, तू त्यातून अधिक मजबूत बनशील. प्रेम ही तुझ्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी सांगतात, प्रेम द्या आणि प्रेम मिळवा. आजचा संकेत: तुझ्या हृदयात प्रेमाचा प्रकाश वाढवा. कुटुंब, मित्र आणि अगदी अनोळखी लोकांमध्येही प्रेम पसरवा. प्रेमाची ऊर्जा तुझ्या जीवनात उजेड पसरवते, अंधार दूर करते. ज्या गोष्टी तुला मिळाल्या आहेत त्याबद्दल आभारी राहा. स्वामी सांगतात, कृतज्ञता ही तुझ्या जीवनातील खरं सुख आहे. आजचा संकेत: प्रत्येक क्षणाचा आभार व्यक्त कर, आनंद अनुभव. तुझ्या मनात कृतज्ञता आणि आनंद असल्यास तुझं जीवन प्रकाशमान होईल.
तुझ्या स्वप्नांचा मागोवा घे. स्वामी सांगतात, जे स्वप्न तू मनापासून पाहतोस ते निश्चित पूर्ण होईल. आजचा संकेत: धैर्यानं प्रयत्न कर, स्वतःवर विश्वास ठेव. तुझं उद्दिष्ट साध्य होईल. फक्त तू हार मानू नकोस. रात्री झोपताना तुझ्या मनाला शांती दे. स्वामी सांगतात, झोप ही फक्त शरीराची विश्रांती नाही, तर आत्म्याची उजळणी आहे. आजचा संकेत: डोळे बंद करून स्वामींचा प्रकाश अनुभव. सर्व चिंता, अडचणी आणि भीती हळूहळू दूर होतील. विश्वास ठेवा, तुझं मन शांत आणि तुझं भविष्य उजळणार आहे. आजच्या रात्री स्वामींचा आशीर्वाद तुझ्या घरात पसरतोय. स्वामी सांगतात, तू जे ऐकलंस ते तुझ्या जीवनात प्रकाश आणेल. आजचा संकेत: तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. विश्वास ठेवा, प्रेम ठेवा आणि हळूहळू प्रत्येक गोष्ट सुरळीत होईल. तू झोपताना स्वामींचा प्रकाश अनुभव. सर्व चिंता, दुःख आणि अंधकार दूर होईल. विश्वास ठेवा, तू एकटा नाहीस आणि तुझं भविष्य उजळणार आहे. दुःख येतच, पण ते तुझ्या आयुष्यातील शक्ती वाढवण्यासाठी आहे. स्वामी सांगतात, जे दुःख तू सहन करतोस ते तुला अधिक मजबूत बनवतं. आजचा संकेत: दुःखातही प्रकाश शोध. तुझ्या हृदयातील प्रत्येक वेदना तुझ्या विकासाचा मार्ग दाखवते. विश्वास ठेवा, तू त्यातून अधिक मोठा बनशील. आयुष्यातील लहान आनंद विसरतोयस का? स्वामी सांगतात, प्रत्येक हसणं, प्रत्येक आनंद हे तुझ्या आयुष्यातील दिवे आहेत. आजचा संकेत: छोटी सुख अनुभव. प्रत्येक क्षणाची कदर कर. तुझ्या जीवनात प्रकाश पसरेल आणि मन आनंदानं भरलेलं राहील. जीवनात येणारे संघर्ष फक्त तुझ्या आत्मविश्वासाची कसोटी आहेत. स्वामी सांगतात, संघर्षांना सामोरं जा आणि त्यातून शिका. आजचा संकेत: संघर्षातही आशा पहा, धैर्य वाढवा आणि प्रत्येक अडथळा तुझ्या यशाची गुरुकिल्ली बनवतो. विश्वास ठेवा, तू सक्षम आहेस, तू जिंकशील. स्वतःशी संवाद साधणं फार महत्वाचं आहे. स्वामी सांगतात, मन शांत ठेवा, अंतर्मन ऐका. आजचा संकेत: जे काही तुझ्या मनात आहे ते समजून घे. तुझ्या अंतर्मनातील आवाज तुझ्या मार्गदर्शक प्रकाशासारखा आहे. विश्वास ठेवा, अंतर्मन तुझ्या सोबत आहे. ते तुला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. शांत मन, शांत हृदय हाच खरा शक्तिशाली मंत्र आहे. स्वामी सांगतात, जेव्हा तू शांत असतोस तेव्हा तुझ्या जीवनात चमत्कार घडतात. आजचा संकेत: प्रत्येक दिवसभराच्या व्यस्ततेनंतर हळूहळू श्वास घ्या, मन शांत करा आणि स्वामींचा प्रकाश अनुभव. विश्वास ठेवा, शांततेतच तुझ्या जीवनातील उजेड लपलेला आहे. प्रेम हळूहळू वाढतं. जेवढं तू देतोच तेवढं तुला ते परत येतं. स्वामी सांगतात, प्रेमातच तुझ्या आयुष्यातील खरी शांती आहे. आजचा संकेत: प्रेम द्या, प्रेम मिळवा आणि हळूहळू तुझ्या जीवनात प्रकाश अनुभव. विश्वास ठेवा, प्रेम तुझं भविष्य उजळवेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता दूर होतोय. स्वामी सांगतात, आजचा संकेत आहे की तुझं भविष्य उजळणार आहे. विश्वास ठेवा, तू जे करतोयस तेच तुझ्या जीवनात प्रकाश आणेल. सर्व दुःख, अडचणी आणि भीती हळूहळू दूर होतील. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. फक्त ऐका आणि विश्वास ठेवा. डोळे बंद करा, श्वास हळूहळू घ्या, हळूहळू सोडा. सर्व चिंता, अडथळे आणि अंधकार हळूहळू दूर होतील. स्वामी सांगतात, शांतीत झोपा. झोप प्रेमानं भरलेली असावी आणि विश्वास ठेवा, तुझं भविष्य उजळेल. आजचा संकेत: मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकटा नाहीस. शांत झोप. हळूहळू स्वप्नांच्या प्रकाशात तुझ्या आयुष्यात उजेड येईल. तुझ्या आयुष्यात अडचणी येतात,
पण स्वामी सांगतात, अडचणी तुझ्या शक्तीची कसोटी आहेत. आजचा संकेत, जे जेव्हा कठीण वाटेल तेव्हा हळूहळू विश्वास ठेवा. तुझ्या मनातील भीतीला सामोरं जा आणि मग बघ, प्रत्येक अडचण तुला अधिक मजबूत बनवेल. विश्वास ठेवा, तू सक्षम आहेस, तू जिंकशील. तुझ्या जीवनात मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक आशीर्वाद तुला मार्ग दाखवतो, प्रत्येक प्रकाश अंधकार दूर करतो. आजचा संकेत, डोळे बंद करा, शांत श्वास घ्या आणि माझा आशीर्वाद अनुभवा. विश्वास ठेवा, तुझ्या जीवनात चमत्कार घडत आहे. कधी वाटतं की जीवनात आनंद नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात आनंद दडलेला आहे. आजचा संदेश, लहान लहान सुख शोध, प्रत्येक दिवशी आभारी राहा आणि जीवनाची किंमत समजून घ्या. विश्वास ठेवा, आनंद हळूहळू तुझ्या आयुष्यात प्रकाश पसरवेल. प्रेम फक्त देणं नाही, माफी देणं देखील आहे. स्वामी सांगतात, जे तुला दुखावतात त्यांना तू समजून घे, माफ कर आणि हळूहळू प्रेम दे. आजचा संकेत, हृदय खुलं ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक नात्यात सौख्य निर्माण करा. विश्वास ठेवा, प्रेम आणि माफी आयुष्य उजळवतात. मन शांत असेल तर तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सुरळीत होते. स्वामी सांगतात, तुझ्या अंतर्मनाशी बोल, मन शांत ठेव आणि हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित कर. आजचा संकेत, शांती हीच खरी शक्ती आहे. विश्वास ठेवा, शांत मनात तुझ्या जीवनात प्रकाश येईल. विश्वास हे तुझ्या जीवनातील सर्वात मोठं साधन आहे. स्वामी सांगतात, जेव्हा तू विश्वास ठेवतोस तेव्हा प्रत्येक अडथळा दूर होतो. आजचा संकेत, आत्म्यावर विश्वास ठेव, तुझ्या मनावर विश्वास ठेव आणि मग बघ, तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतात. विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. हळूहळू डोळे बंद कर, हळूहळू श्वास घे आणि प्रत्येक चिंता सोड. स्वामी सांगतात, शांतीत झोपा, प्रेमानं भरलेली आणि विश्वासाने टिकलेली झोप असू दे. आजचा संकेत, तुझं भविष्य उजळणार आहे. सर्व अडचणी, दुःख आणि भीती हळूहळू दूर होतील. विश्वास ठेवा, मी तुझ्या पाठीशी आहे, तू एकटा नाही आहेस. कधी कधी तू भीतीनं थांबतोस. स्वामी सांगतात, भीती ही फक्त मनाची छाया आहे, जी तुझ्या प्रकाशात विलीन होऊ शकते. आजचा संकेत, हळूहळू श्वास घ्या, भीतीला सामोरं जा आणि विश्वास ठेवा. तुझ्या अंतर्मनातल्या शक्तीनं प्रत्येक अडथळा दूर होईल. विश्वास ठेवा, तुम्ही समर्थ आहात. तुझ्या आयुष्यात नशीब खूप मोठं काम करतं, पण स्वामी सांगतात, जेव्हा तू संधी ओळखतोस तेव्हा नशीब तुझ्या पाठीशी येतं. आजचा संकेत, प्रत्येक संधी हळूहळू ओळखा, प्रयत्न कर आणि मग बघ, तुझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत. विश्वास ठेवा, नशीब तुझा साथीदार आहे. स्वामी सांगतात, शांती ही फक्त झोप नाही, ती आत्म्याची उजळणी आहे. आजचा संकेत, हळूहळू डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींचा प्रकाश अनुभवा. सर्व चिंता आणि अडथळे दूर होतील. विश्वास ठेवा, तुझ्या जीवनात प्रकाश येत आहे. प्रेम हे जीवनातील सर्वात मोठं धन आहे. स्वामी सांगतात, जे प्रेम तू देतोस तेच तुझ्याकडे परत येतं. आजचा संकेत, हृदय खुलं ठेवा, स्नेह वाढवा आणि प्रत्येक नात्यात सौख्य अनुभव. विश्वास ठेवा, प्रेम तुझ्या जीवनात प्रकाश आणेल. जीवनातील प्रत्येक संघर्ष तुझ्या यशाचा पाया आहे. स्वामी सांगतात, संघर्षांना सामोरं जा आणि हळूहळू शिका. आजचा संकेत, प्रत्येक अडथळा तुझ्या सामर्थ्याची कसोटी आहे. विश्वास ठेवा, तू सक्षम आहेस, तू जिंकशील. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधा. स्वामी सांगतात,
जेव्हा तू अंतर्मन ऐकतोस तेव्हा जीवन सुकर होतं. आजचा संकेत, जे काही तुझ्या मनात आहे ते समजून घ्या. विश्वास ठेवा, अंतर्मन तुझ्या पाठीशी आहे. ते तुला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. रात्री झोपताना तुझ्या मनाला शांती दे. स्वामी सांगतात, झोप ही आत्म्याची उजळणी आहे. आजचा संकेत, डोळे बंद करून स्वामींचा प्रकाश अनुभव. सर्व चिंता आणि अडथळे हळूहळू दूर होतील. विश्वास ठेवा, तुमचं भविष्य उजळणार आहे. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. स्वामी सांगतात, प्रत्येक हसणं, प्रत्येक सुख तुझ्या आयुष्यात प्रकाश आणतं. आजचा संकेत, जीवनातील प्रत्येक क्षणाची किंमत समजून घ्या. विश्वास ठेवा, आनंद तुझ्या जीवनात उजळवेल. प्रेम ही तुझ्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी सांगतात, जे प्रेम तू देतोस ते परत तुला मिळेल. आजचा संकेत, प्रेम द्या, प्रेम मिळवा आणि तुमच्या जीवनात प्रकाश पसरवा. विश्वास ठेवा, प्रेम तुमच्या भविष्याला उजळवेल. तुझ्या आयुष्यात सर्व अडथळे दूर होतात. स्वामी सांगतात, आजचा संकेत आहे की तुझं भविष्य उजळणार आहे. विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. सर्व चिंता, दुःख आणि भीती हळूहळू दूर होतील. झोपा शांतीत, विश्वासानं आणि प्रेमानं भरून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत देखील या प्रकाशाच्या संदेशांचं पोहोचणं महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.